भाजपमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीवरून मोठा वाद उफाळून आलेला आहे। भाजपमधल्या जुन्या निष्ठावानांना डावलून इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षात एक प्रकारची नाराजी पसरलेली आहे। मनसेतून भाजपमध्ये आलेल्या प्रवीण दरेकरांना उमेदवारी दिल्यामुळे मुंबई भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी पक्षावर टीका केली होती। आता पक्षश्रेष्ठींनी पुन्हा आर.एन. सिंग आणि प्रसाद लाड या आयाराम मंडळींना उमेदवारी जाहीर केल्यामुळे हा वाद आणखीनच वाढणार असल्याचं दिसतं आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या आर.एन. सिंह यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे। त्यांच्या मागे उत्तर भारतीयांची मोठी ताकद असून ते धनाढ्य नेते आहेत। त्यामुळे जिसने मुंबई डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव बैंक में कम से कम 500 से 1000 करोड़ का उस पूरे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स के साथ मिलकर घोटाला किया है। टेंडर्स देने में घोटाला हो, एक ही टेंडर 4 कंपनी एक ही आदमी के नाम पर दिया गया हो, जो टॉप टू बॉटम करप्शन से पूरी तरह से ये है, अखंड करप्शन में डूबा हुआ है। ऐसे व्यक्ति को टिकट देना, आज पार्टी के सभी कार्यकर्ता अपने आप को पूरी तरह से डिमोरलाइज समझ रहे हैं। आणि एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अमित जोशी आपल्या बरोबर आहेत। अमित, आपण बघतोय की ज्या तऱ्हेने जुन्या निष्ठावान लोकांना डावलल्या गेल्यानं एक प्रकारची भाजपमध्ये नाराजी पसरलेली आहे। पक्षनिष्ठेपेक्षा कुठेतरी पैसा मोठा झाला की काय, असा सवाल आता निर्माण होतोय, काय सांगाल? ज्या प्रकारे मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्तर भारतीय समाजातील एका नेत्याला आणि ज्यांच्या ताब्यात मुंबई सहकारी बँक आहे अशा प्रवीण दरेकर यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आणि त्याचबरोबर अत्यंत मोठी आर्थिक ताकद असलेल्या प्रसाद लाड यांना सुद्धा 6वा उमेदवार म्हणून पक्षाने जाहीर केलेला आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच मुंबई महानगरपालिकेमध्ये पूर्णपणे ताकद लावण्यासाठी ही सगळी व्यूहरचना आहे, ही गोष्ट स्पष्ट आहे। मात्र असं करत असताना अनेक लोकांना दुखावल्या गेल्याची भावना भाजपमधून व्यक्त होते। प्रश्न एवढाच आहे की भाजपमधील या असंतोषाचा स्फोट कसा आणि कुठे होतो किंवा कशा प्रकारे या भावना व्यक्त केल्या जातात ते बघणं महत्त्वाचं ठरेल। कारण अनेकदा याआधी अशा प्रकारे नाराजी व्यक्त करण्यात आली होती, मात्र ती उघडपणे कुणी जाहीर केली नव्हती किंवा आतल्या आत त्यांची समजूत काढण्यात आली होती। त्याच्यामुळे या नाराजीचा पक्ष कसा सामोरा जातो किंवा पक्ष कशी नाराजांची समजूत काढतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल। आणि सगळ्यात म्हणजे माधव भंडारींचं नाव ज्या प्रकारे अनपेक्षितपणे मागे पडलं त्यामुळे सुद्धा पक्षातील अनेक त्यांचे समर्थक असतील किंवा खास करून नेते असतील हे दुखावले गेलेले आहेत। जे अनेक वर्ष काम करतात त्यांना अशा प्रकारे डावललं जातंय, उशिरापर्यंत तात्काळ ठेवलं जातं आणि त्यांची उमेदवारी नाकारली जाते। त्याच्यामुळे एक मोठा वर्ग भाजपमध्ये दुखावला आहे हे सुद्धा स्पष्ट आहे। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये भाजप या नाराज लोकांची कशी समजूत काढतो आणि ज्या प्रकारे व्यूहरचना केली आहे त्याचा फायदा भाजप पुढे कसा करून घेतो हे सुद्धा बघणं आता महत्त्वाचं ठरेल। उमेदवारी अर्ज मागे घ्यायला अजून 2-3 दिवस बाकी आहेत। त्याच्यामुळे भाजपने ज्या प्रकारे 6 उमेदवार दिले त्यापैकी एक अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे आणि घोडेबाजार टाळला जाईल अशी शक्यता आहे। असं असलं तरी पुढचे 2-3 दिवस भाजप पुन्हा एकदा चर्चेत राहणार हे सुद्धा स्पष्ट आहे। खरंय अमित, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। अमित जोशी आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।